हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज मी अरवीची भाजी बनवणार आहे. अरवी काय म्हणतात मला हे पण नाही माहिती. तर याची भाजी बनवणार आहे आणि ही मी पहिल्यांदाच बनवणार आहे. आजपर्यंत मी याची भाजी कधीही बनवलेली नाही आहे. मी फर्स्ट टाईमच बनवणार आहे. कारण असं आहे की ही भाजी आजपर्यंत माहिती नव्हती आणि केलीही नव्हती. कारण कधी आईकडे म्हणा, सासरी, माहेरी कुठेही बनवली गेली नाहीये, म्हणून माहीतच नव्हतं. पण अहो, ऑफिसला गेले होते आणि तिथं त्यांच्या फ्रेंडने ही भाजी आणली होती टिफिनला. मग आता सगळे सहज असे बसले होते, त्यांचे फ्रेंड्स वगैरे. अ, जवळ-जवळ 7-8 जण बसले होते आणि ज्याने डब्बा आणला होता ना, त्याने अरवीची भाजी आणली होती टिफिनला. तर सगळ्यांनी विचारलं, की "आज कसली भाजी आणली आहे?" तर त्याने सांगितलं, "अरवीची." तर सगळेजण शॉक झाले, की "अरे, हे काय?" म्हणजे तिथं जेवढे बसले होते ना, तेवढ्या एकालाही त्या भाजीबद्दल काही माहितीच नव्हतं. तसंच अहोंना पण याबद्दल कधी माहितीच नव्हतं, कारण आम्ही कधी बनवलीच नाही. म्हणून त्यांच्या फ्रेंडने त्यांना कशी असते, काय असते माहीत असावी म्हणून मग त्यांनी त्यांच्या मित्राने ही अरवी जी आहे ती आणून दिली होती यांना डब्यामध्ये, की ही आहे, अशी असते आणि याची भाजी बनवायला लाव. YouTubeवर सगळ्या रेसिपीज तर अवेलेबल असतातच. तर ही भाजी बनवायला सांग आणि कशी लागते तेही सांग. म्हणून मग अहोंने त्यांच्याकडनं ती अरवी घेऊन आलेले होते आणि आज मला त्याची भाजी करायची होती. तर त्यांनी ना जवळ-जवळ 3-4च दिलेले होते. तर मग ते 3-4 पुरले पण नसते आम्हाला, म्हणून मग मी एक्स्ट्राचे ऑनलाईन मागवले, कारण भाजीवाल्यांपाशी पण नव्हते. गेली होती मी बघायला, त्यांच्याकडं होतं. असतात त्यांच्याकडे नेहमी, पण यावेळेला नव्हते, म्हणून मग मी ऑनलाईनच ती भाजी जी होती ती मागवली अरवीची आणि आता करत होती. तर आधी YouTubeवर बघून घेतली कशी करतात. तर सेम आपली सुकी बटाट्याची भाजी असते ना, त्याच पद्धतीने ही भाजी असते. तर त्यांना मी स्वच्छ धुवून घेतलं होतं आधी. त्याच्यावर माती असते, कारण सेम ते कंदमुळंच असल्यामुळे जमिनीच्या आत असल्यामुळे माती त्याला बरीच लागलेली असते, म्हणून स्वच्छ धुवून घेतली आणि कुकरला आता वाफवायला लावली होती. सेम बटाट्यासारखी लागते की वेगळी लागते हे अजून माहीत नव्हतं. पण त्यांच्या मित्राने सांगितली होती की जवळ-जवळ बटाट्यासारखीच असते आपली सुकी बटाट्याची भाजी आणि रोणीतला बटाट्याची भाजी आवडते. म्हणून मग आज करण्याचं ठरवलं. तर वाफायला लावले होते तोपर्यंत जे अरवी आहे ते वाफवत होती तोपर्यंत कणिक मळून घेतली आणि त्यानंतर मग कांदा आणि हिरवी मिरची आणि लसूण जो आहे तो चिरून घेते. तर कांदा, मिरची आणि लसूण चिरून घेतलं होतं आणि इकडे माझे जे अरवी होते ते पण छान वाफवून झाले होते आणि याचं स्किन जे आहे ना ते काढायला पण फार इझी होतं. म्हणजे बटाट्याला ना फार असे चटके वगैरे लागतात ना, काढायला ना थोडंसं हे होतं कधी-कधी, चिटकतं म्हणून. पण हे जे अरवीचं स्किन आहे ना ते काढायला एवढं सोपं गेलं, की म्हणजे हात लावताच लगेच ते जे आहे ते निघत होतं. स्किन त्याची पटकन अशी निघत होती आणि थोडं ना असं मला वाटत होतं, की ते थोडंसं असं चिकट-चिकटपणा आहे. म्हणजे बटाट्याला ना चिकटपणा नसतो असा अजिबात, पण याला ना असा चिकटपणा होता. म्हणजे असं काढल्यावर असं हाताला पण असं चिपचिप वगैरे लागत होतं. अ, आता केल्यावरच कळेल ते, की कशी आहे ते. तर बटाट्यांसारखं सेम याचं जे स्किन आहे ते काढून घेतलं मी सगळा याचं. तर अरवी सगळी त्याची स्किन वगैरे सगळं साल काढून झालं होतं माझं आणि त्यानंतर इथे मी कढई ठेवली आणि सेम आपल्या बटाट्याच्या भाजीसारखीच ही भाजी पण करणार आहे. तर या कढईमध्ये मी तेल टाकलं आणि तेल जे आहे ना, यावेळेला मी मोहरीचं तेलसुद्धा आणलेलं आहे. कारण असं म्हटलं जातं, की सगळ्या प्रकारचे तेल जे आहेत ते वापरले पाहिजेत. सवय झाली पाहिजे, प्रत्येक सगळं तेल जे आहे ते वापरले पाहिजे. एकच तेल नेहमी वापरायला नको, म्हणून यावेळेला आम्ही सोयाबीनचं एक पाउच आणलं होतं, सनफ्लॉवरचं आणलं होतं. मोस्टली आम्ही सनफ्लॉवरचंच ऑइल वापरतो, जे फॉर्च्यूनचं असतं ते. तेच ऑइल आम्ही जे आहे ते कायमस्वरूपी ते वापरत असतो. पण यावेळेला आम्ही सोयाबीनचंही आणलं होतं. सनफ्लॉवर असतंच नेहमी आणि याबरोबर
सरसो म्हणजे आपलं मोहरीचं तेल सुद्धा आणलं होतं. तर या मोहरीच्या तेलची ना अजिबात सवय नाहीये आणि ते दिसायला एवढं काळं दिसत होतं, जसं की आपण बऱ्याचदा तळण केल्यानंतर ते तेल कसं काळं होतं तसंच हे मोहरीचं तेल पण तेवढंच काळं दिसत होतं असं. आणि याचा जो स्मेल आणि वास येतो ना तोही फार असा विचित्र येत होता. पण टेस्टमध्ये असा फारसा काही फरक पडला नव्हता. टेस्ट ओके होती. पण वास त्याचा मात्र खूप येत होता फोडणी वगैरे देताना. तर इथं माझ्याकडनं थोडं स्किप झालंय, पण तरीही मी सांगते तेलामध्ये मी फक्त मोहरी, जिरं आणि जे आपलं लसूण, हिरवी मिरची आणि कांदा जे चिरून ठेवलं होतं ते सगळं परतून घेतलं. छान असं थोडंसं लालसर असं करून घेतलं आणि त्यामध्ये ना मी मसाले वगैरे फारसे घालत नाही. हळद, लाल तिखट घालणार नाही कारण हिरवी मिरचीची भाजी बनवणार आहे म्हणून. तर हळदच फक्त तेवढी टाकली आणि आपला थोडासा गरम मसाला. गरम मसाला म्हणजे धने चं पावडर जे आहे ते करून ठेवलेलं असतं, तर ते धने पावडर टाकलं आणि त्याला मिक्स करून घेतलं आणि जी अरवी जी आहे तिचेही छान असे काप करून घेतले होते. ही बटाट्यांपेक्षा जरी बटाट्यांसारखी दिसत असली ना, तरी थोडीशी अशी चिकट होती. मिक्स करताना पण असा चिकटपणा त्याचा जाणवत होता मला. आणि मिक्स करून झाल्यावर मग मी त्यामध्ये मीठ घातलं चवीनुसार आणि मिक्स करून आता एक 5-10 मिनिटं त्याला वाफवून घेईल. छान मी भाजी तयार शिजून घेईल आणि त्यानंतर मग चपाती करून घेईल. म्हणजे भाजी चपाती जी आहे ती रेडी आहे. पण मी ठरवलं की फक्त भाजी आणि चपाती करण्यापेक्षा काहीतरी वेगळं असं ताटात हवं म्हणून मग मी आज ठरवलं की गुळाची पोळी जी आहे ती करावी. ही गुळाची पोळी मी अधूनमधून नेहमी करत असते. गोड जर काही हवं असलं तर आणि रोणीतला आणि अहोंना दोघांना आवडते म्हणून ही मी नक्कीच करते. फारसं याच्यात काही लागत नाही. आपलं जे पोळ्यांचं पीठ असतं, कणिक असतं ना त्यातनंच ही गुळाची पोळी जी आहे ती मी बनवते. आपण पुरणाची पोळी बनवतो, परत तिळगुळाची पोळी बनवतो, सेम तसंच. तर 2 चपात्या अशा लाटून घेतल्या बारीक आणि त्यावर माझं पावडरचा गूळ नेहमीच असतो, तर तो पावडरचा गूळ घातला. यामध्ये आपल्याला वाटलं तर आपण ना खोबरं पण घालू शकतो. त्यानंतर वेलची पूड घालू शकतो, मिरी पूड घालू शकतो. पण मी काहीही न घालता फक्त गूळ घालते आणि चपाती मध्ये त्याला फिल करून घेते आणि छान असं आजूबाजूने त्याची काठ जे आहे ते दाबून घेते, जेणेकरून जो गूळ आहे ना तो बाहेर यायला नको. आणि आता तव्यावर याला जर कधीतरी असं गोडाचं ऑप्शन पाहिजे असला आणि काय हवं असलं तर मग मी गुळाची पोळी बनवते. ही आणि नाहीच तर मग आपलं साधं चपाती घ्यायची, त्यावर आपली पिठी साखर टाकायची आणि त्यावर छान असं आपलं गावरान तूप टाकायचं. छान लागतं. पण साखरपेक्षा बेस्ट ऑप्शन जे आहे ती गुळाची पोळी ही छान लागते. खायलाही छान असते आणि दोघांना आवडते म्हणून मग मी तिला अधूनमधून नक्कीच बनवत असते. तर तूप टाकलंय भरच, वरूनही तूप टाकायचं, खालूनही तूप टाकायचं आणि अशी पोळी जी आहे ती छान भाजून घ्यायची. तर मी 2 अशा चपात्या करून घेतल्या होत्या, एक रोणीसाठी आणि एक अहोंसाठी. कशी झाली भाजी? कशी लागते कशी? बटाट्याची ना, सुकी बटाट्याची. बटाटे आवडतात पण ती बटाट्याची नाही आहे, ती अरबीची भाजी आहे. दुबईवरून आणली बेटा. काही हा अरबीची भाजी हा सेम है ना, टेस्ट एकदम सेम आहे ना. तुम्हाला कशी वाटली हो? टेस्ट तशीच लागते का बटाटा, है ना. जेवण करून झालं होतं, सगळं आवरून झालं आणि आवरून झाल्यानंतर एक्स्ट्राची जी कामं असतात ती काही सुटत नाही. तर आज कपाटीतला ना रोणीचा कप्पा जो होता ना तो आवरून घेत होती. कारण होतं असं की माझं आणि अहोंचं जे असतं ना ते जवळजवळ
एक महिना तरी व्यवस्थित असतं असं मला वाटतं. कपडे व्यवस्थित घडी करून असतात, पण रोनीचे दर आठवड्याला किंवा 15 दिवसातनं त्याचं जे सेक्शन असतं ना कपड्यांचं, ते पूर्ण अस्ताव्यस्त झालेलं असतं. मी म्हणजे सगळे ना म्हणजे बाहेर जाण्याचे कपडे, त्याचे जीन्स, शर्ट हे वेगळे ठेवते. टी-शर्ट आणि आपल्या ज्या रोजच्या वापरायची पॅन्ट असते ती वेगळी ठेवते आणि शाळेचे वेगळे असे म्हणजे एकाच ह्याच्यात ठेवते, पण वेगळे असे याच्यात घड्या करून ठेवत असते. पण रोनीत काढताना सगळं अस्तव्यस्त करतं आणि सगळं ते एकत्र होतं आणि नंतर जेव्हा आपण धुतलेले कपडे घड्या करून ठेवायला जातो त्यावेळेला त्या याच्यामध्ये जागाच नसते त्याच्या सेक्शनमध्ये. म्हणून मग आज ठरवलं की पहिले त्याचं कपाट जे आहे ते आवरून घेऊ, व्यवस्थित घडी करून ठेवून देऊ, म्हणजे पुढच्या जे 15 दिवस आहे किंवा आठवडाभर निदान ते व्यवस्थित तरी राहील. आणि नंतर मी यामध्ये ना असं हे पण ठरवलं होतं की ते बॉक्स येतात, ऑर्गनायझर येतात कपाटीतले, तर ते आणावेत आणि ते ठेवावेत. पण रोणीतला सगळं असं समोर दिसलं पाहिजे. त्या बॉक्समध्ये जर मी कपडे जरी ठेवले ना तरी तो असं खालचं वरचं म्हणजे खालची पॅन्ट हवी असेल मग वरचं सगळं अस्ताव्यस्त करून ठेवणार. म्हणून मग तेही मी ठेवलेलं नाहीये, असंच ठेवलंय जेणेकरून समोर व्यवस्थित त्याला दिसेल डोळ्याला आणि तो काढेल. तयारी केली आहे, आवरलं. 5:30 वाजलेत संध्याकाळचे आणि आता चालली आहे रोनीच्या शाळेत. खूप आवाज येतोय. तर रोनीच्या शाळेत चालली आहे कारण रोनीच्या शाळेत आहे आर्ट एक्झिबिशन आहे आणि 5:30ला बोलवलं आहे. 8पर्यंत कार्यक्रम आहे. माहीत नाही काय आहे, आता तिथं गेल्यावर कळेल. आणि इव्हिनिंगचा टाईम ठेवला आहे म्हटल्यावर काहीतरी वेगळं असेल म्हणून. नाही तर इतर वेळेला बरेच फंक्शन होतात शाळेतली, पण ती दिवसा होतात. 10-11 वाजता स्टार्ट होतात, पण यावेळेला त्यांनी 5:30ला ठेवलं आहे आर्ट एक्झिबिशन. खाण्याचे कदाचित स्टॉल वगैरे पण आहेत, बघूया. बाटली पडून नाही ना खाली. नको, मी जाते ना, चाबी द्या, मी जाते. कुठे चालला? रोनी तिकड नाहीये. थांब, पप्पाने मागून एंट्रन्स आहे. हो मागून आहे, पप्पाने येऊ दे असं म्हटली मी. चल. माझा फ्रेंड तो रोनाल्डो हां, तुझा फ्रेंड आहे. ईशान. अच्छा, चल. कधी कधी तो कट्टी होतो, कधी कधी फ्रेंड होतो. अच्छा, चल. अशी गाडी का लावली आहे मध्येच? तर आम्ही आलो होतो रोनीच्या शाळेत. आज होतं त्याच्या शाळेत आर्ट एक्झिबिशन होतं आणि ते इव्हिनिंगच्या वेळेत होतं. नेहमी त्याचे जे फंक्शन असतात ना ते सकाळी दिवसा होत असतात, 11 वाजता होत असतात, पण या वेळेला त्यांनी इव्हिनिंगचा टाइम ठेवला होता आणि आम्हाला झाला होता उशीर. 5:30चा टायमिंग होता आणि आम्हाला 6:15 झाले होते यायला. त्यामुळे आधीचे जे डान्स परफॉर्मन्स म्हणा किंवा बाकीचे कार्यक्रम होते ना ते झाले होते कदाचित, असं वाटत होतं इथे. कारण शेवटी शेवटी जे होतं ना ते सुरुवात झाली होती इथे कार्यक्रमाला, म्हणजे शेवटचं जे होतं ना ते होतं इथं सुरू. तर इथे ना आर्ट एक्झिबिशन चालू होतं आणि रॅम्प वॉक आपलं वॉक चालू होतं इथे. मुलांनी मुलींनी जे तयार केलेले होते, सध्या ना मागच्या काही दिवसात एवढे प्रोजेक्ट होते, म्हणजे आर्ट विषयी ना बनवून यायचं होतं. तर ते मी जे बनवून दिलंय ना रोनीतला, तर ते पण इथे त्यांनी आर्ट एक्झिबिशन मध्ये लावलेलं होतं. क्लासरूम मध्ये त्यांनी सगळं डेकोरेट करून ठेवलं होतं आणि ज्या ज्या मुलांनी बनवलं होतं ना त्या मुलांना इथं
वॉक करायचं होतं आणि जे बनवलं होतं ते घेऊन त्यांना वॉक करायचं होतं. तर बऱ्याच मुलांनी जे फेदर असतात, आपले फर असतात मागच्या बॅक साईडला ॲनिमल्सचे, बर्ड्सचे, तर ते पण हाताने तयार केले होते पेपर आर्ट अँड क्राफ्टपासून आणि ते लावून इथं मुलांचं जे होतं ते वॉक सुरू होता. परत आपल्या पेपर बीड्स असतात, तर त्यापासून गळ्यातली माळ वगैरे बनवली ती, जी की मी पण बनवून दिली. तर ते वेगळ्या वेगळ्या डिझाईन्सचे जे माळ होता ना, त्या मुलींनी बनवल्या होत्या आणि त्या गळ्यात घालून त्यांनी इथं वॉक केला होता. परत इथे जे आपले कपडे असतात, तर त्याच्यावर काहीतरी क्रिएटिव्ह आर्ट म्हणा, क्रिएटिव्हिटी म्हणा, काहीतरी करून असं मुलांनी वॉक केला होता. छान होतं. म्हणजे त्यांना याबद्दल इन्फॉर्मेशन माहिती की कसं असतं, क्रिएटिव्हिटी कशी करतात, याबद्दल आतापासून माहिती दिली आहे, बेस्टच आहे. पण जे करतात मनापासून त्यांच्यासाठी ओके असतं. आणि रोणीचं असं आहे की त्याला ना आर्टमध्ये अ, आवडतं, पण करायला जमत नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे. तर ते त्याचं जे सगळं असतं ना, ते मीच बनवत असते, असं. तर इथं या मुलांनी कॅपसुद्धा बनवल्या. त्या छान-छान कॅप होत्या. Displayed in the classroom on ground floor and first floor. Please do take time to walk through and appreciate the creativity of our young artists. We also invite you to visit our special Maps to Apps section located towards the right side of the reception area. Here, you will witness the beautiful learning journey of our तर इथे ना खालचा जो कार्यक्रम होता ग्राउंड फ्लोअरवरचा, मुलांनी जे वॉक शो होता तो झालेला होता आणि त्यानंतर आम्ही चाललो होतो आता त्यांच्या क्लासरूममध्ये. त्यांनी प्रत्येक क्लासरूममध्ये जे मुलांनी बनवलेलं क्रिएटिव्हिटी होती ती त्यांनी लावलेली होती आणि झालं असं की ना सगळे एकत्र उठले आणि एकदम क्लासरूममध्ये गेले. तर गर्दी खूप झाली असती म्हणून मग आम्ही एक 10 मिनिटं ठरवलं की उशिरानं जायचं, म्हणजे जेणेकरून जी गर्दी आहे ना आतली थोडीफार का असेना कमी होईल. नाहीतर एकाच क्लासरूममध्ये 20-20, 25-25 जर पॅरेंट्स गेले तर मग बघायलाही छान मिळणार नाही, दिसणारही नाही. म्हणून आम्ही ठरवलं की 10 मिनिटांनी जायचं. रोनितनं तोपर्यंत त्याच्या स्कूल ग्राउंडवर खेळून घेतलं आणि त्यानंतर बाहेर जे आहे लॉबीत लावलेलं ते बघून घेत होतो. तर इथे ना दिवा होता छान असा तयार केलेला. परत रांगोळीपासून ना जे मी रांगोळी बनवते वापरायची, तर ती रांगोळी सुद्धा इथे तयार केलेली आहे. परत गणपती बाप्पा आहे छान डेकोरेट केलेला. टी-शर्टवर गणपती बाप्पा प्रिंट केलेला आहे. छान पेंटिंग वगैरे आहे. परत आता आपलं लोकरीपासून गालिचा वगैरे बनवतात, रांगोळी बनवतात, ती सुद्धा इथे लावलेली होती. शिवाजी महाराजांचं स्केच काढलेलं होतं. वारली प्रिंटचं होतं. परत आपल्या खणापासून ना ड्रेस जो तयार केला जातो ते होतं. म्हणजे आता हे कितपत मुलांनी केलंय, कितपत टीचरने केलंय माहीत नाही. पण जे क्रिएटिव्हिटी असते ज्या पद्धतीची ती त्यांनी इथे लावलेली होती. परत स्टोनपासून आपण क्लिप्स वगैरे गळ्यातले जे बनवले जातात ते सुद्धा होते. छान अशा पेंटिंग्स वगैरे होत्या. खणपासून म्हणा सगळं होतं. आणि हे जे टेम्पल होतं ना, हे एका मुलाने बनवलेलं होतं आणि केदारनाथचं जे मंदिर आहे ना आणि एक्झॅक्ट सेम होतं. तिथं त्या मुलाचं नावही लिहिलंय, कोणत्या मुलाने बनवलंय आणि ते बघून ना इतकं छान वाटलं. म्हणजे एक्झॅक्ट त्याने जसं ते केदारनाथचं टेम्पल आहे ना, तसंच त्याने ते याच्यात बनवलं होतं आणि इथे अशी मोठीच अशी रांगोळी काढलेली होती. ट्री हाऊस वेगळ्या वेगळ्या पद्धती बघा. आम्ही ओरिजिनल ट्रीवर हाऊस ठेवला. हे झाड मोडून गेला हाऊस नाही. मस्त बनवलं. 4 feet 2 inch. हां 4.2 मागं हां 5'9" असं काहीतरी.
थांब ना, आधी हे बघून घेऊ मग बघू. हे क्लास 4चं आहे. हे क्लास 4चं आहे. हे उलट लावलंय. हो ना, उलट आहे. हो ना, उलट आहे. हां, त्यांच्या क्लासला गोल्डन स्टार मिळाले, ते दाखवतोय सेकंडला. बरं बरं. आमची सेकंड एसन बॉक्स आहे ना हां. नाईस नाईस नाईस. हे काय मार्केट आहे? सुपर स्टोअर. कॅफे. हे बघा, हे होतं ते फॅशन शोमध्ये बॅग आहे ना. हां, टी शर्ट कसं तुम्ही बनाया नाही? तिला म्हणलं तू बनवलंस का? आईस्क्रीम पार्लर येते. मुलांची पण ॲक्टिव्हिटी येते आईस्क्रीम पार्लर. हे बघ मॅप. अरे हे माझं आहे. हे तू बनवलं? छान आहे. अरे ही बघ. नाईस. अरे ही रोनीची प्लेट आहे. माझी प्लेट आहे, रोनीची नाही आहे. मी बनवली. We celebrate that everyone is special and unique to art. Thank you. हे बीड्सचं जे पेपर बीड्स पासून जे बनवलं होतं ना, ते रोणीचं होतं. म्हणजे मी बनवून दिलेलं होतं स्कूलमध्ये. तर हे पेपर बीड्स पासून बनवलंय. काय आहे? गिरीश. तुमचा क्लासचं आहे? हाय. हे काय? हे फेदरचं आहे का? हे काय? हे कसलं आहे? फेदरचं आहे का? फेदर. विच क्लास? फर्स्ट बी. तू काढला का? मनस्वीने काढला का?
हे तुझं नाही रे, नाव कुठं आहे तिथं समर्थ लिहिलंय. हा दिली ना रोनीला, असेल लावलेलं इथे. काय बनवतो मी नाही गाणे बनवलंय. हे 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 हा हे रोनीत. बरोबर काढलं. त्यात आधी गाळ पडून गेली. रोनीत लावलंय म्हणजे जे जे दिलंय तिथे सगळं लावलं. मला वाटतं की गर्लनेच बनवलं असेल नक्की, कारण एवढे पैसे तिच्याचकडे असतील. मस्त पैसे पडतो. एट स्टँडर्डचं हे पिझ्झा आहे, आईस्क्रीम, चिकन लॉलीपॉप, डोनट, पॅनकेक, स्ट्रॉबेरी. कुकीज, बर्गर, सँडविच. हां इकडनं दिसेल. हां मी असं ड्रॉइंग काढायची बेटा आधी, आता काहीच करत नाही ड्रॉइंग. हे क्रिएटिव्हिटी केली त्याच्यावर. हे पानं चिटकव स्टोन. Good evening, sir and ma'am. Myself Vedanti, Chief Connect Cultural and Mixed Media Arts Department, Gold and Madhubani. We also explore Japanese cooking, painting and painting with fabric. These activities give us our creative upgrades. अरे हे बघ बुक पूर्ण बुक हे करून. खूप काही मुलांनी बनवून असं आर्ट्सचं लावलेलं होतं आणि वर खाली म्हणजे ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर सगळं आमचं बघून झालं होतं. छान होतं आणि सगळं बघून झाल्यानंतर लागली होती आम्हाला भूक, म्हणजे रोणीतला, कारण तिथं स्टॉल लावलेले होते आणि ते स्टॉल बघूनच असं झालं होतं रोणीचं की आपण नंतर बघूया आर्ट वगैरे काय आहे ते, आणि पहिले आधी खाऊन घेऊया. तर इथे ना जेवढे म्हणजे इथे ना बाहेर स्टॉल लावले होते खाण्यासाठीचे आणि चेअर वगैरे ठेवलेले होते जिथं कार्यक्रम होता तिथे, आणि प्लस मुलांचे जे डान्स बसवलेले होते म्हणजे आर्ट विषयी म्हणा कशाविषयी म्हणा, तर ते डान्स सुद्धा सुरू होते. म्हणजे इकडे खाता खाता एक डान्स पण पॅरेंट्स बघतील असं त्यांनी केलेलं होतं सगळे आर्ट्स बघून झाल्यानंतर. तर सगळ्यात पहिले आम्ही 4 कुपन्स घेतले होते आणि 4ही स्टॉलवरचे वेगळे घेतले होते. सगळ्यात पहिले आम्ही चना चाट घेतली, त्यानंतर भेळ घेतली, कारण तिथं ना मोजकेच होते आणि ते टीचरने लावलेले होते, म्हणजे बाहेरचं कोणीही नव्हतं. जे सगळे स्टॉल जे लावलेत ना ते सगळे तिथले टीचर आहेत आणि त्या टीचर लोकांनीच ते स्टॉल लावलेले होते. प्लस गेम पण होते, पण आधी आम्ही खाऊन घेतलं, म्हणजे सँडविच घेतला, रोणीसाठी कपकेक घेतला, चना चाट घेतली, भेळ घेतली आणि इथे बसून आधी आम्ही छान असा फोटोवा करून घेतला आणि डान्स सुरू होता स्टेजवर, तो डान्सही बघत होतो प्लस खातही होतो. त्यानंतर त्यांच्या आर्ट्सचे जे सर होते
त्यांनीही छान क्रिएटिव्हिटी केली होती. एलिफंट बनवला होता, पुढे तुम्हाला दिसेलच. आणि इथे मी चना चाट खात होती आणि अहो व्हिडिओ करत होते असं. तर हे यांच्या आर्ट चे टीचर आहेत. तर ते ना आपल्या शाळेची माती असते ज्याने आपण गणपती बनवतो, त्यापासून ते एलिफंट बनवत होते, हत्ती बनवत होते आणि खूप छान, म्हणजे असा खूप छान त्यांनी बनवला होता. आणि त्यांच्या शेजारी एक मुलगा उभा राहून गाणं म्हणत होता, जे की मी त्याचा व्हॉइस घेतला नाहीये कॉपीराईटसाठी, म्हणून मला तो व्हॉइस जो आहे तो नाही घेता आला. तर नाहीतर त्या मुलाने ना खूप छान असं गाणंही म्हटलं होतं. आणि त्यानंतर आलो होतो आम्ही बॅक साईडला, जिथे कार्यक्रम झाला त्याच्या बॅक साईडला आलो होतो. आणि इथे ना गेम पण होते, 3 प्रकारचे गेम होते, त्यातले 2 रोनीतनं खेळला. तर हे पण सगळं पे करूनच होतं, फ्री काहीही नव्हतं. तर एक गेम जो होता ना तो बॉल मारायचा होता, जो की आमचे दोन्ही बॉल लागले नाही. आणि दुसरा गेम जो होता ना तो बकेटमध्ये एक बाउल ठेवला होता, वाटी ठेवली होती आणि त्यामध्ये जो नाणं आहे ना तो त्यामध्ये गेला पाहिजे तर जिंकणार असं होतं. पण आमचा एकही कॉइन गेला नाही. पण ठीक आहे, एंटरटेन म्हणून आणि गेम्स आहेत आणि खेळणार नाही असं तर काय होणार नाही, म्हणून मग रोनीतला 2 प्रकारचे गेम्स जे होते ते खेळला रोनीत. आणि त्यानंतर अहोंना पण असं सुचलं की आपणही खेळलं पाहिजे. त्यांनी कॉइन टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचाही कॉइन त्या बाउलमध्ये गेला नाही. आणि हा एक शेवटचा गेम होता आणि शेवटचा गेम जो होता तो फ्री होता आणि तो खेळणार नाही असं होणार नाही, पण त्यातही आम्ही जिंकलो नाहीये. असो. तर असा जो आहे रोनीचा शाळेतला आजचा दिवस ना खूप छान होता. आर्ट एक्झिबिशन खूप छान केलं होतं त्यांनी. आणि त्यांच्या शाळेतले जे फंक्शन असतात ना ते सगळे खूप छान प्रकारे ते करतात. तर चला, आजचा ब्लॉग जो आहे तो इथंच संपवते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. सीधा अरे बस स्टॉप. लेफ्ट, हां स्ट्रेट 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 कळतं का? स्ट्रेट. अरे आम्हाला कळतच नव्हतं. हां कसं कळत नव्हतं. चला आता.